नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत चमचमीत अंडा मसाला। तर हा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, अप्रतिम चवीचा लागतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 अंडी उकडवून घेतलेली आहेत, बॉईल करून घेतली आहेत। तर अंडी उकडवताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान अशी अंडी उकडली जातात। अंडी बाजूला ठेवूया आणि आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतला आहे, 2 कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे। एका भांड्यामध्ये, एका बाउलमध्ये इथे मी 5 चम्मच दही घेतलं आहे, म्हणजे जवळजवळ पाव वाटी दही घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट घेतलं आहे। तिखट खूपच तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चम्मचच घेतलेला आहे। 1 चम्मच गरम मसाला, हा गरम मसाला घरचाच आहे। 1 चम्मचभर चिकन मसाला आणि इथे रंग येण्यासाठी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे। काश्मीरी तिखट लाल असतं ते इथे घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं हे मसाले दहीमध्ये एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं आहे। आता अंड्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित अशा पद्धतीने अंडी कापून घ्यायची, म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात अंडी। तर अशाच पद्धतीने मी बाकीचीसुद्धा अंडी कापून घेते। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। खरंच हा अंडा मसाला खूप छान लागतो आणि भन्नाट चवीचा होतो। तर इथे मी सर्व अंडी कापून घेतले आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झालं आहे, यामध्ये आपल्याला अंडी सोडून घ्यायची आहेत। तर इथे मी सर्व अंडी सोडून घेते आणि अंडी आपल्याला व्यवस्थित अशी शालो फ्राय करून घ्यायची आहेत। तर त्याआधी पाव चम्मचभर हळद घालून घेतले आणि चिमूटभर तिखट घालून घ्यायचं, म्हणजे रंग छान येतो अंड्यांना। तर आपल्याला ही अंडी व्यवस्थित अशी शालो फ्राय करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने इथे मी करून दाखवते, तशीच शालो फ्राय करून घ्या। खरंच खूप छान होतो हा अंडा मसाला। तर इथे आपली अंडी शालो फ्राय करून झालेली आहेत। तर गॅस बंद करून घेतला आहे आणि अंडीसुद्धा काढून घेतलेत कढईमधून। आता सारख्याच कढईमध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतलं आहे। तेल छान गरम झालं आहे। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा परतून घ्यायचा, अगदी मऊ होईपर्यंत कांदा व्यवस्थित असा परतून घेतला आहे। कांदा परतून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं पेस्टसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची। छान असा घरभर सुगंध सुटलेला आहे या पेस्टने। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर दही घालायचं आणि दही घातल्यानंतर परतला हे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये, कारण यामध्ये आपण सर्व मसाले घातलेले आहेत। तर सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आहे। तर इथे पाहताय मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये अंडी घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं। छान असं एकजीव करून घेते। खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे। तर तुम्हाला जास्तच ग्रेव्ही पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी घातलात तरीसुद्धा चालेल। जवळजवळ इथे 1 वाटी पाणी घालून घ्या। तर पाणी घातल्यानंतर मीठ घालून घ्यायचं, चवीनुसार इथे मीठ घालून घेतलं आहे आणि परतला छान असं एकजीव करून घ्यायचं। तर इथे पाहताय तुम्ही
रंग तर खूप सुरेख आलेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटासाठी छान अशी अंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. गॅसचा फ्लेम लोच ठेवला होता आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला छान अशी अंडी शिजवून घ्यायची आहेत. तर इथे पाहताय खूप सुंदर आपली अंडी तयार झालेली आहेत आणि घरभर मस्त असा सुगंध दरवळत आहे ह्या अंडा मसाल्याचा. तर यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. तर थोडीशी कसुरी मेथी गरम करायची आणि नंतर घालायची, म्हणजे त्याने चव खूप छान येते अंडा मसाल्याला. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. चवीला भन्नाटच लागतो हा अंडा मसाला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे कसुरी मेथी घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे आणि गॅस आता बंद करून घ्यायचा. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि इथे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. खरंच हा अंडा मसाला चवीला खूप छान लागतो. तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा हा अंडा मसाला. 1 ते 2 पोळ्या या अंडा मसाल्यासोबत तुम्ही जास्त खाल एवढे मी 100% सांगते. कारण चवीलाच एवढा भन्नाट झाला होता ना हा अंडा मसाला. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ते मी अंडा मसाला बनवून दाखवलेला आहे. तर तुम्ही नक्की बनवून पहा. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढा छान हा अंडा मसाला झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुवनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.